पुणे महानगरपालिकेचे आयुक्त अरुण भाटिया यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर झाला खरा, पण आजच्या दिवसाचे हिरो ठरले ते मात्र अरुण भाटियाच. 118 मतांनी हा ठराव संमत झाला. या ठरावात भाटिया यांच्यावर 19 आरोप ठेवण्यात आले होते. हे आरोपपत्र सभागृह नेते चंद्रकांत छाजेड यांनी वाचून दाखवलं. त्यांच्या नेमणुकीत मान्य मुख्य सभा ठराव क्रमांक 396 मान्यता दिलेली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असल्याने महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सर्व शासकीय अधिकार सोपवण्यात आलेले आहेत. यानंतर सर्व पक्षाच्या नेत्यांनी या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी भाषणे केली. रमेश बोडके यांनी शिवसेनेच्या वतीने ठरावाला पाठिंबा जाहीर केला. भाटिया यांचं स्वागत रांगोळ्यांनी झालं, पण शाल जोडीतले जोडे खाऊनच त्यांना जावे लागत आहे, असं बोडके यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षातर्फे सुहास कुलकर्णी यांनी ठरावाला पाठिंबा दिला. मी कधी येऊ शकतो हे कळवा, म्हणजे मी येऊन उत्तर देतो, असं पत्र भाटिया यांनी महापौरांना पाठवलं. या पत्रावरून सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. काँग्रेसच्या कमल व्यवहारे यांनी उपसूचना मांडून अजून काही आरोप भाटिया यांच्या आरोपपत्रात समाविष्ट केले. प्रत्येक नगरसेवकांनी केलेलं आहे आणि आयुक्त साहेबांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते की खासदार सुरेश करणार यांनी त्यांच्या डीपीडीच्या खासदारकीच्या फंडामधून महिलांच्या प्रोत्साहनासाठी त्यांनी जास्तीत जास्त फंड त्या ठिकाणी दिलेला आहे. अशी अनेक भाषणे झाली, मात्र सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात भाटिया यांच्यावर व्यक्तिगत आरोप केले. भाटिया यांनी उपस्थित केलेले मुद्दे मात्र कुणालाच खोडून काढता आले नाही हे जाणवलं. आयुक्तांना चोख उत्तरे दिली. त्यांच्या भाषणात नगरसेवकांनी व्यत्यय आणल्याने त्यांनी मला बोलू द्या अशी वारंवार विनंती केली. मी अधिकारीला सांगितलं की मेयर साहेबनी मीटिंग बोलवली, आपण जाऊ नये. त्याचं कारण असं, नुसतं अधिकारीला बोलवलं, एकदम त्यांना 4 प्रश्न विचारले, हे काय ते काय, कुठलं काम चालू आहे, ते उत्तर देऊ शकत नाही. त्यांना कमीत कमी 24 तासची संधी द्या की आम्हाला हे आकडेवारी पाहिजे आणि मग मीटिंग बोलवा. एक दूसरा होना चाहिए, 38 कोटी में ऐसे पॉइंट हैं जिस पर कुछ वाद नहीं होना चाहिए. स्विमिंग पूल, नवीन गार्डन, एस्फॉल्टिंग, हे जे काम आहे हे बाजूला केले. थोडी त्याची रक्कम कमी केली आणि कुठे टाकली रक्कम? टॉयलेट, ड्रेन, जो गरीब लोग जो कॉर्पोरेशन के दवाखाने में जाते हैं उधर थोड़ा सा इक्विपमेंट होना चाहिए, उधर थोड़ा अच्छा उनको इलाज मिलना चाहिए, उसके लिए 2 करोड़. कोतरक से डेपो हटाओ, उसके लिए 2 करोड़. मेरे को आश्चर्य लगता है, इतने साल पाषाण का पानी वहां पड़ा हुआ है, उसमें एक गांव की टट्टी जाती है, वो निकालो. 1 करोड़ में 40,000 लोगों को पानी मिलेगा. महापौर और यहाँ बैठे हुए सदस्य, ये आपके दिमाग में नहीं आया? 40,000 लोग और ये पानी देने में हर एक आदमी के सर जो एक खर्चा 200 रुपये सुधा नहीं. मला बोलू द्या, मला बोलू द्या, मला बोलू द्या, मला बोलू द्या. ऐका जरा, ऐका. आपल्या 45 दिवसाच्या कार्यकालात पुण्याचा विकास थांबलेला नाही हे सांगत असताना भाटिया यांनी या कालावधीत 18 कोटी 26 लाख रुपयांची कामे सुरू झाल्याची आकडेवारी सादर केली. शहरात 30,000 अनधिकृत झोपडपट्ट्यातून 3 लाख नागरिक राहत आहेत. 45 दिवसात मी या झोपडपट्ट्या का पाडल्या नाहीत हे विचारण्यापेक्षा गेल्या 3 वर्षात आपण का पाडल्या नाहीत असा प्रश्न त्यांनी लोकप्रतिनिधींना विचारला. कारण मी झोपडपट्टीमध्ये काम करू इच्छितो म्हणून असा एक चित्र तयार केलाय की मला जर इथे ठेवलं तर सगळे पुण्यामध्ये झोपडपट्टी निर्माण होणार आणि काय अनुसूचित बांधकाम किंवा अनुसूचित झोपडपट्टी विरुद्ध ऍक्शन घेणार नाही. हे एक राजकीय डाव आहे. आकडेवारी देतो मी आपल्याला, कारण आपले सगळे आरोप जे आहे एकदम मोगम स्वरूपाचे आहे. बिना आकडेवारी आता मी देतो.
आपला दावा काय 95 चे अगोदरचे जे झोपडपट्टी आहेत, बरोबर आहे ना सालवी साहेब, त्याला गव्हर्नमेंटची आज तुम्ही पण आमचे विरोध केले का? जे 1195 के पहले के जो झोपड़पट्टी है उसमें सरकार का प्रोटेक्शन है, त्या झोपड़पट्टी आम्ही काढू शकत नाही. पण जे 1195 च्या नंतरचे झोपड़पट्टी आहे ते अनधिकृत आहे आणि सरकारचे धोरणाप्रमाणे ते काढले पाहिजे. म्हणजे 95 चे नंतरचे झोपड़पट्टी. आता महापौर साहेब, मी आपल्याला विचारतो की हे अनधिकृत झोपड़पट्टी आपण एवढे वर्ष नाही काढू शकलो आणि आमचे 45 दिवसामध्ये तुम्ही सांगता जरे हे कमिशन झोपड़पट्टी काढत नाही. आपण हे 3 वर्ष काय केलं? आता आकडेवारी देतो. 95 के नंतरची झोपड़पट्टी अंदाजे 30,000 झोपड़ियां हैं. 95 के बाद के जो झोपड़ी है वो 30,000 है. उसमें कम से कम 1.5 लाख लोग रहते हैं. अब मैं आपको बोलता हूं, इस कॉर्पोरेशन ने उनको निकालने की कार्रवाई क्या की? 95-96 मध्ये फक्त 385 झोपडी पाडले गेले. 96-97 मध्ये 2,318 फक्त. म्हणजे हे 30,000 झोपडी काढायचं आहे आणि हे तुमच्या कारवाई. 97-98 मध्ये 1,313 आणि 1998-99 मध्ये 1,800. मग आपण जे आमच्यावर आरोप लावतो, आम्ही तुमच्यावर आरोप लावतो की तुम्ही हे झोपड़पट्टी काढत नाही, आम्ही दुसरा पण आरोप लावतो की आपण आपली आग्रह आहे ते झोपड़पट्टी काढा, ते काढू नये. इथे कारवाई करा, तिकडे कारवाई करू नये. म्हणजे आपली इच्छाप्रमाणे आम्ही वागत नाही आणि झोपड़पट्टी पाडत नाही, म्हणून आपण नाराज आहे. मला बोलू द्या. हरकतीचे प्रश्न बोलले आहे बघा, आपण बोलू द्या. आपले उत्तर देऊन झाल्यावर अरुण भाटिया यांनी सभागृहातून निघून जाण्यास पसंत केलं. भाटिया निघून जात असताना काही नगरसेवकांनी पुणे पालिकेची परंपरा मोडून अशोभनीय वर्तन केलं व भाटिया यांच्या विरुद्ध जिल्ह्यात अक्षरशः अपशब्द जाहीरपणे वापरले. यानंतर हा ठराव 118 मतांनी संमत होऊन राज्य शासनाने अरुण भाटिया यांना परत बोलवावे यासाठी पाठवण्यात आला. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार मनपाचे आयुक्त अरुण भाटिया यांची पुराभिलेख खात्याचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. पुण्याचे नवे आयुक्त रत्नाकर गायकवाड हे असतील. भाटिया यांची ही शेवटची खास मुलाखत. पुणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराने पोखरलेले जहाज आहे व या पालिका बरखास्तीचा प्रस्ताव मी राज्य शासनाकडे पाठवणार आहे, असं भाटिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पुणे पालिकेतील राजकारण हे माफिया राजकारण. भाटिया यांनी पुणे पालिकेतील राजकारणी व अधिकारी यांना आहे असा खळबळजनक जाहीर आरोप केला. मला मनपा मुख्य सभेत बोलू दिले नाही, हा माझ्यावर अन्याय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत भाटिया यांनी अनेक जाहीर आरोप केले. पालिकेत इतका भ्रष्टाचार बोकाळला आहे की गरीब व मध्यमवर्गीय नागरिक पिळले जातात. इथे कामासाठी सर्रास पैसे विचारले जातात. या मनपा संस्थेत गरिबांचं काम अजिबात होत नाही. मी या सर्वच राजकारण्यांना आवाहन करतो की संकुचित विचार सोडून जनतेच्या उद्धाराचा विचार करा. मी जे 38 कोटी मागत होतो ते त्यासाठीच होते, असं भाटिया यांनी पत्रकारांना. सर्वांना समान कायदा असावा या भावनेतूनच मी खासदार सुरेश कलमाडी यांच्याशी संबंधित साई सर्व्हिस व पवारांशी जवळीक असलेल्या अजय मेटाकेम या कंपनीवर कारवाईचे आदेश दिले. उल्हास झोले पाटील यांच्या गोळ्यासमोरील नळ कोंडाळ्याची तपासणीही
याच भावनेतून केली. नंतर मला असे समजते आहे की मनपाचेच उपायुक्त अरुण पाटील यांनीच काही गुंड नेऊन अजय मेटाकेमची पाणी तपासणी होऊ नये असे प्रयत्न केले. हणमंत चव्हाण यांनी मिळकत कराची रेटेबल व्हॅल्यू कमी केल्याने मनपाचे 42 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या पालिकेत काय घडते आहे हे नागरिकांना ठाऊक नाही. त्यांना इथे काय चालते ते कळत नाही. पालिका म्हणजे एक भ्रष्टाचारांनी किडलेले जहाज आहे. 20 अधिकारी घरी बसले तर जाऊ दे व नवीन तरुण रक्त इथे येऊ दे असं भाटिया यांनी सांगितलं. या पालिकेत माफिया राजकारण सुरू असल्याने व भ्रष्टाचार बोकाळला असल्याने पुणे पालिका बरखास्त करावी असा प्रस्ताव मी राज्य शासनाला पाठवणार असल्याचं भाटिया यांनी शेवटी जाहीर केलं. यही लॉजिक है कि एक जगह में रहने के बाद उसके संबंध जुड़ जाते हैं. लोकल लोग जो हैं, जो पावरफुल हैं, पैसा हो उनके बाद या पॉलिटिकल पावर हो या ऐसी कोई बात, इनसे संबंध जुड़ जाते हैं. इन लोगों के दबाव में ऑफिसर ला सकते हैं. इसलिए ये तो पूरे देश भर में प्रथा है कि भाई ऑफिसर को ट्रांसफर करना चाहिए 3 साल के बाद. ऑब्वियसली अगर ये प्रथा आप इतनी बुरी तरह से हम तोड़ेंगे, 20 साल 30 साल from the day of joining to the day of retirement, if you keep the same man over there, how do you expect it not to develop a vested interest? अब ये vested interest को अगर तोड़ने जाओ बहुत मुश्किल है, क्योंकि इनको कॉर्पोरेटर्स ने बहुत पुराना बहुत मजबूत संबंध ये किसी पार्टी के होने चाहिए कि कांग्रेस के कॉर्पोरेटर के साथ संबंध है या शिवसेना के या भाजपा के या कलवाड़ी ग्रुप के, ऐसा नहीं है. यहाँ के जो ऑपरेटर्स हैं, जो इन्फ्लुएंशियल लोग हैं, उनके साथ और पोलिटिशियन के साथ बहुत पुराना संबंध है. अगर पूना के लोग चाहते हैं कि ये कॉर्पोरेशन में अच्छा काम हो तो ये संबंध तोड़ना पड़ेगा और इन लोगों को बाहर भेजना पड़ेगा. ट्रांसफर पर नए लोगों को लाना पड़ेगा. कलमानी साइड सर्वे और साइड स्टेशन साहेब इतके दिवसापासून बोलत होतो की बाबा सारखं तक्रार येतात तिथे काहीतरी बेकायदेशीर आहे. सावरकर भवन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आम्हाला नीट माहिती मिळत नव्हती फ्रॉम माय ऑफिसर. सगळं ठीक आहे मला सांगितलं गेलं. अरे या साहेब तर 10 वेळा मला सांगितलं असेल नाही सर एव्हरीथिंग इज ओके. ते पार्किंग करतात तिथे मार्जिनल एरियामध्ये. मग आम्ही आता नाव घेतले आणि वार्ताहरांनी मला फोन केला की तिथं भाषा तुम्ही गाडीवर नेली आहे. ते तुम्हाला समजत नाही काय पार्किंग आणि नवीन व्हेकलच्या शोरूममध्येच मला फरक दिसत नाही. मला असं कोणी सांगितलं की माझं पार्किंग आहे की तुम्ही तिथे जाऊन पहा. मी तिथे गेलो नाही पण आहे ते तुम्ही फोटोग्राफ काढा. फोटोग्राफ आहे फोटोग्राफ म्हणून साफ देतात. तिथे न्यू व्हेकल he is using it as a commercial showroom. Now if you want to go and buy a car and you see cars put in a shop for show, will you call that parking? That is optimum use of commercial space. म्हणून कारवाई केली. पण important point काय for 10 years nothing was done. Even when I come and ask Baba काय, even then I don't get the correct information. Most important. I call for बाबा ठीक आहे पार्किंगची परमिशन दिली असेल आणि त्याने दुरुपयोग केला असेल असं आहे किंवा आम्ही आमच्या मूळच्या परमिशन आहे ते चुकलं. भाटिया यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाला आज पुणेकर नागरिकांनी धड पाठिंबा दिल्याचंही दिसलं नाही तर त्याला अगदी ठाम विरोध झाल्याचंही दिसलं नाही. भाटिया यांच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात 3 गाढव आणि फक्त 15 ते 20 समर्थकच होते. भाटिया समर्थकांमध्ये दलित कोब्रे, मनपा आयुक्त अरुण भाटिया यांच्यावरील अविश्वास ठरावाची बित्तंब बातमी आणि पुणे पालिका हे भ्रष्टाचारानं पोखरलेलं जहाज व पालिका बरखास्तीची शिफारस करणार आयुक्त भाटिया यांची पत्रकार परिषदेतली मुलाखत. नाही पण काळ चोकावतो आहे ही मराठीतली एक म्हण. नेमकी हीच प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिनमानकडे व्यक्त केली आहे. अरुण भाटिया यांच्या बदलीचं दुःख फारसं नसेलही पण पुण्याचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी मात्र चोकावले आहेत असं मत काहींनी व्यक्त केलं. विविध राजकीय पक्षांनी जरी या ठरावाला पाठिंबा दिला असला तरी पक्षातील कार्यकर्ते मात्र आपल्याच नेत्यांच्या निर्णयानं नाखुश असल्याचं जाणवलं. पालिकेच्या निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी दिनमानशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना पक्षातील ज्येष्ठांच्या दबावानं मतदान केल्याचं स्पष्ट केलं. 119 मतांनी भाटिया यांच्या विरुद्धचा ठराव संमत झाला आहे.
भाटिया यांच्यावर आरोप लावताना अनेकांनी ताळतंत्र सोडल्याचं दिसत होतं. शिवसेनेचे पालिकेतील नेते रमेश बोडके यांनी आपल्या पक्षाची भूमिका ही अशी स्पष्ट केली. भाटिया आयुक्त झाल्यापासून जवळजवळ 200 ते 250 प्रकरणं मंजुरीसाठी त्यांच्या कार्यालयात गेली 2 महिने खोळंबून राहिलेली होती. ज्यावेळेला त्यांना आम्ही गेल्या आठवड्यामध्ये आवाज उठवला आणि त्यांना सांगितलं तुम्ही पुणे शहराचा विकास थांबवतात, आम्ही आज तुमच्या रेकॉर्ड तयार झालेलं आहे, त्यावेळेला त्यांनी पटपट तयार करून ती प्रकरणं खाली पाठवली. पुणे शहराचं अंदाजपत्र तयार करायला आयुक्तांना जवळजवळ 3 ते 4 महिने लागतात. सर्व अधिकारी आणि सर्व खाते प्रमुख हे अंदाजपत्र तयार करतात. ते डिसेंबरमध्ये स्थायी समितीला सादर करतात. स्थायी समिती मार्चमध्ये ते जनरल बॉडीला सादर करून मान्य होतं आणि मार्चला मान्य झालेलं अंदाजपत्र एप्रिलला मात्र त्याच्यावर पुन्हा 38 कोटीची दुरुस्ती आयुक्त सुचवतात. हे कसं काय? कारण कुठलाही एखादा व्यक्ती बदलला, एखादा व्यक्ती बदलली तरी मागण्या बदलत असतात, मागण्या त्याच राहत असतात. परंतु ह्यांनी मात्र केवळ झोपडपट्टीवासियांचा धोका आहे मला असं समजून एक मोठं एक अभ्यास न करता 38 कोटीचं वर्गीकरण त्यांनी त्या ठिकाणी सुचवलं. मला त्यांच्या विभागीय आयुक्त असताना त्यांच्या कारकिर्दीकडे लक्ष देत आपण देऊ इच्छितो. कारण 2 वर्षांमध्ये जवळजवळ पुणे महापालिकेचे 18 प्रकरणं त्यांच्याकडे अडीच येत आहे. झोपडपट्टीच्या पुनर्वसनाची त्यांच्याकडे पडून होती, परंतु त्यांनी त्याला मंजुरी दिली नाही. 2-2.5 वर्ष ती प्रकरणं तिथेच रेंगाळून ठेवली. असं न्यायालयाने देखील त्यांच्यावर आशोरे एका प्रकरणामध्ये घडलेले. ही भूमिका योग्य की अयोग्य हे नागरिकांनी आणि उद्याच्या संभाव्य मतदारांनी ठरवायचं आहे. भाटिया यांनी पालिकेच्या सभागृहातून निघून जाताना एखाद्या शाळेतील पोरकट विद्यार्थ्यांप्रमाणे काही नगरसेवकांनी या ज्येष्ठ अधिकाऱ्याची अगदी हुर्या उडवली. कालही हे दृश्य दिनमानं दाखवलं होतं आणि त्यावरही दूरध्वनीवरून संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी कळवली आहे. ते 45 वयाचे परिपक्व राजकीय नेतेही जेव्हा अर्वाच्य भाषेत एखाद्या सनदी अधिकाऱ्याला अपशब्द वापरतात तेव्हाच दुर्दैवानं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ चोकावतो आहे असंच म्हणावंसं वाटतं. यात नवल ते काय? पवार, कलमाडी, ढोले पाटील अशांवर कारवाई करून भाटिया यांनी दुखड्या नसेवरच जणू बोट ठेवलं. राज्य शासनाचा भाटिया यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वज्ञात आहेच. म्हणूनच भाटिया हटाव या मोहिमेत काँग्रेस पक्ष मग 60 दिवसात असं काय घडलं की भाटिया नकोसे वाटू लागले? अविश्वास ठरावाला पाठिंबा देतानाचे हे संजय बालगुडे पक्ष काँग्रेस म्हणजे प्रथमपासूनच काँग्रेसमध्ये असलेले हे इथे मुद्दाम जाणून घेतलं पाहिजे. तर आमची काही अडचण नाही, कारण तुम्ही पुण्याच्या विकासाचा विचार करायला पाहिजे. परंतु त्या कोर्टाचा निकाल लागल्यानंतर ज्यावेळेला ते पुण्यात आले गेल्या 45 दिवसामध्ये पुणे शहरामध्ये एकही विकासाचं काम झालेलं नाही. आपली भूमिका कधीही स्पष्टपणे न सांगणं ही भारतीय रिपब्लिकन पक्षाची परंपराच आहे. 38 कोटी रुपये भाटिया झोपडपट्टीवर खर्च करणार म्हणून त्यांना पाठिंबा जाहीर करणाऱ्या या पक्षानं आपली भूमिका बदलली आणि असं घुमजाव केलं. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, काम चांगलं करणारा अधिकारी तर अशी ही भाटिया कहाणी.
भाटिया हेकेखोर आणि विचित्र स्वभावाचे असतीलही. त्यांनी 20 पालिका अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलंही असेल, पण त्यामागची त्यांची इच्छा भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचीच होती. पुण्याचा विकास थांबला अशी एक मोठी ओरड आहे, पण 60 दिवस हा जर विकास मापण्याचा मापदंड असेल तर 25 वर्ष निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी हाच मापदंड जरा स्वतःलाही लावावा आणि आपणच उभ्या केलेल्या या आरशात काय दिसेल याचाही एकदा अंदाज घ्यावा. हा भाटिया यांच्या बदलीचा आढावा घेतला होता दिनमानचे वृत्त संपादक उदय दांडेकर यांनी. याबरोबरच आजचं दिनमान संपलं. पुन्हा उद्या दुपारी दिनमान कला वाहिनीमध्ये. नमस्कार.